मुंबईतील हवा ही प्रदूषितच आहे। चेंबूरचा निर्देशांक हा वाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आलाय। समीर ॲपनुसार हा निर्देशांक शुक्रवारी 125 वरती आहे, तर बहुतांश ठिकाणी मध्यम आणि श्रेणीमध्ये हवेची नोंद झाली आहे। घाटकोपर विलेपार्ले भागातील हवा ही समाधानकारक असल्याची नोंद झालेली आहे। डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईतील हवेत घट झाली असून निर्देशांक सरासरीप्रमाणे मध्यम श्रेणीमध्ये स्थिरावला आहे। समीर ॲपनुसार बहुतांश श्रेणीमध्ये या ठिकाणी मध्यम श्रेणीत हवेची नोंद झाली आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच एकीकडे आपण बघतोय की न्यायालयात या संदर्भात केस चालू आहे। कारवाई त्रुटी राहिल्यास अधिकाऱ्यांवर बडगा उचला अशा पद्धतीचे आदेशच न्यायालयाने दिलेले आहेत। मात्र असं असताना एकीकडे कुठेही जो निर्देशांक आहे AQI आहे तो कुठेही चांगला व्हायला तयार नाहीये असंच एकंदरीत चित्र आहे। शुक्रवारी शहराचा हवा निर्देशांक सरासरी 125 इतका होता, त्यामुळे तो मध्यम श्रेणीत नोंदवला गेला असला तरी देखील चेंबूर येथे दुपारपासून मध्यम श्रेणीत असलेला हवा निर्देशांक संध्याकाळपर्यंत वाईट श्रेणीत पोहोचला होता। त्याची नोंद समीर ॲपवर जवळपास 217 इतकी झाली होती। त्यामुळे चेंबूर येथील हवा प्रदूषणात वाढ झाली असून हवेत PM 2.5 चे प्रमाण सर्वाधिक होते असं देखील समीर ॲपमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर वांद्रे कुर्ला संकुल असेल, त्याचबरोबर अंधेरी, कांदिवली, मालाड पश्चिम, कुर्ला, कुलाबा, शिवाजीनगर, वरळी, सिद्धार्थनगर येथे देखील हवेचा जो निर्देशांक होता तो मध्यम श्रेणीत होता। नाही म्हणायला चांगली गोष्ट म्हणजे घाटकोपर आणि विलेपार्ले येथे मात्र हा निर्देशांक समाधानकारक असल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे आता पुन्हा एकदा ज्यावेळी उच्च न्यायालयात ही प्रक्रिया सुरू होईल सुनावणीची, त्यावेळेला पुन्हा एकदा न्यायालय काय म्हणतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।